नंदेश्वर आणि पंचक्रोशीतून आलेले वडीलधारी शेतकरी, माता भगिनी, पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो, उद्याच्या 7 तारखेला हाताच्या पंजासमोरील बटन दाबून ताईंना आपला आशीर्वाद द्या ही विनंती करण्यासाठी आम्ही आपल्या समोर या ठिकाणी उभा आहोत. लोकसभेची निवडणूक उद्याच्या भविष्यासाठी अतिशय महत्वाची आहे. ताईंचा आपल्या भागामध्ये दुसरा दौरा त्या ठिकाणी सुरू आहे. गाव भेटीच्या निमित्तानं वाड्या वस्तीवरती गावावरती येऊन तुमचा आशीर्वाद मागितला. पण आता पंचायत समितीगण, जिल्हा परिषद गणाच्या माध्यमातून आपल्या समोर परत दुसऱ्यांदा त्या ठिकाणी आशीर्वाद आपला मागण्यासाठी आलेला आहे. एकीकडे आपल्या हक्काची माणसं तुमच्या दरवाजापर्यंत, दारापर्यंत, घरापर्यंत येऊन आशीर्वाद मागतायत. विरोधी पक्षातला उमेदवार तुम्ही अजून बघितलाय तर का? 2014ला त्या ठिकाणी परिवर्तनाच्या नावाखाली आपल्याला दिशाभूल दिल्या, अफवा पसरवल्या आणि 10 वर्षात तरुणांना रोजगार देतो म्हणले, खात्यात 15 लाख रुपये टाकतो म्हणले, महागाई कमी करून गॅसचे दर कमी करतो, पेट्रोल डिझेलचे दर कमी करतो म्हणून सांगितलं. 10 वर्षातली परिस्थिती बघा. किती जणाला 15 लाख रुपये खात्यावरती आले? आपले घेऊन गेले. आज फक्त प्रचाराचा मुद्दा करत असताना 6,000 रुपये आम्ही तुम्हाला दिलं म्हणून सांगत असाल तर दुसरीकडे कपड्यावरती जीएसटी. आपण शेतकरी आहेत, काळ्या मातीत काबाड कष्ट करणारे आपली जात, खतं, बियाणं, औषधं याला त्या ठिकाणी याच्या माध्यमातून लाखोच्या जर आपण खत बियाणं घेतल्यानंतर 18% जीएसटीची जर रक्कम काढली तर हजारो रुपये म्हणजे तांब्यानं घ्यायचं आणि चमच्यानं त्या ठिकाणी द्यायचं. ही पद्धत त्या ठिकाणी विरोधी पक्षांची आहे. याचे वरती विचार करायला लावणारी उद्याची 7 तारखेची निवडणूक आहे. त्यांच्याकडे प्रचाराचा मुद्दा बनतो आता कोणताच राहिला नाही. जातीपातीत समाजात भांडण लावायचं आणि प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन आम्ही श्रीरामाचा त्या ठिकाणी आणलंय आणि म्हणून आम्हाला मत द्या. अरे प्रभू श्रीराम तुमच्या एकट्याच्या बापदाद्याची इस्टेट नाही. प्रभू श्रीराम आमच्या देखील हृदयात आहे. इथं बसणाऱ्या माता भगिनी असतील, तरुण सहकारी असतील, वडीलधारे सगळे प्रभू श्रीरामाचे भक्त आहेत. अरे ज्या प्रभू श्रीरामानी वडील राजा दशरथांनी कैकेयीला दिलेला शब्द म्हणून 14 वर्ष वनवास भोगला आणि तुम्ही प्रभू श्रीरामाचं त्या ठिकाणी नाव सांगून मत मागत असाल तर तुम्ही 10 वर्षापूर्वी दिलेल्या शब्दाचं काय केलं हे देखील रामाला स्मरूनच या ठिकाणी सांगावं आणि ही विचार करायला लावणारी ही उद्याची निवडणूक आहे. बंधूंनो, आपल्या अतिशय जिव्हाळ्याची या ठिकठिकाणी निवडणूक आहे. 10 वर्ष 2 खासदार वेगवेगळे आपण निवडून दिले. चुकीची माणसं त्या ठिकाणी गेल्यानंतर खासदार असतील किंवा विधानसभेतला आमदार चुकीचा गेल्यानंतर काय यातना भोगतोय ते आपण बघतोय. या भागातल्या माता भगिनी मायमाऊल्यांना पिण्याच्या पाण्यासाठी 1-1, 2-2 किलोमीटर त्या ठिकाणी पायपीट करावं लागते. शेतीच्या पाण्याला 2009 पूर्वी बंधून अनेक निवडणुकांमध्ये अनेक नेते या ठिकाणी आपल्या गावामध्ये येऊन गेले. कुणी तेल दोंडा, 40 दोंडा, इकडे आलं तिकडे गेलं म्हणून त्या ठिकाणी आपल्या आजच्या पंजाची त्या ठिकाणी हयात घालवली. मात्र 2009ला पुनर्रचित मतदारसंघ झाल्यानंतर देवभूमी पंढरपूर आणि संतभूमी मंगळवेढ्याचा हा एकत्रित मतदारसंघ झाल्यानंतर आदरणीय माझ्या वडिलांनी, नानांनी त्या ठिकाणी तुम्हाला शब्द दिला होता, भले आपण दुष्काळात जन्माला आलो असलो तर दुष्काळात मरायचं नाही, फक्त तुम्ही शेतकऱ्याचा पोरगा म्हणून माझ्यावरती विश्वास ठेवा. तिथल्या माता भगिनी असतील, वडीलधारे असतील, तरुण सहकार्याने आशीर्वाद द्या. ही विनंती केल्यानंतर तुम्ही भरघोस मतांनी आशीर्वाद दिला आणि त्या ठिकाणी विधानसभेत आवाज उठवण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी पार पाडली. कागदावर नसलेलं पाणी कागदावर आणण्याची भूमिका. मराठवाडा आणि विदर्भाचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत आपल्या पश्चिम महाराष्ट्रात कुठलीही योजना पूर्ण करायची नाही अशी असताना देखील तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा आणि आपल्या देशाचे गृहमंत्री आदरणीय शिंदे साहेबांना
ज्या शिंदे साहेबांच्या सहीनं राज्यपालाची बंधून नेमणूक होते त्या शिंदे साहेबांना हाताला धरून नानांनी सांगितलं की साहेब आपल्या भागातल्या लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा ऋणानुबंधनाचा हा प्रश्न आहे, तुम्ही यावं लागतंय. सगळे प्रोटोकॉल बदलून सोडून शिंदे साहेब देखील राज्यपालापर्यंत येऊन विशेष बाब म्हणून ही मंजुरी आणण्याचं काम 2014ला त्या ठिकाणी केलं. आज या गावोगाव येऊन त्या ठिकाणी फटाकडे असतील, गुलाल उधळले जातात, डिजिटल लावणारे जे आज मंडळी आहेत तेच त्यावेळी ज्यावेळी मंजुरी घेत होते त्यावेळी मांजरासारखं आडवं जाण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी लगातारपणे सुरू केली होती. पण तुम्ही किती आडवा आला, कारण शेतकऱ्याच्या विरोधातलं 2014ला सरकार आल्यानंतर मंजूर केलेलं बंधून आपल्या हक्काचं आपल्या वाट्याचं 2.2 टीएमसी पाणी आणि 24 गावातली 14 गावं आणि 1.2 टीएमसी वगळण्याचं पाप याच सरकारने केलं होतं. त्यावेळी इथल्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन एकत्रित घेऊन उच्च न्यायालयात त्या ठिकाणी लढा लढून सरकारला धारेवरती धरण्याची भूमिका इथला तुमचा हक्काचा माणूस हक्काचा सेवक म्हणून नानांनी त्या ठिकाणी पार पाडलं. आणि म्हणून 19ला तिसऱ्यांदा तुम्ही निवडून दिल्यानंतर हे आपलं वगळलेलं पाणी असेल, वगळलेली गावं असतील, हे जयंत पाटील साहेब जे जलसंपदा मंत्री 2019ला झाले त्यांना त्या ठिकाणी पाठपुरावा करून परत एकदा खालून तो त्या आपला जी फाईल आहे ती त्यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या फाईल त्या टेबलला गेल्यानंतर आपल्यावरती सगळ्यांच्यावरती दुःखाचा प्रसंग ओढवला. अचानकपणे नाना आपल्यातून निघून गेल्यानंतर त्यावेळी ती फाईल पुढे त्या ठिकाणी पाठपुरावा झाला नाही. बंधूंनो, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत इथल्या माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं पुण्याचं काम त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात केलं. पोटनिवडणुकीला सामोरं जात असताना मला आठवत आहे 17 एप्रिल 2021ला पोटनिवडणुकीचं मतदान होतं. मार्चमध्ये मी फॉर्म भरायच्या अगोदर महाविकास आघाडीचं सरकार होतं. मी सांगितलं माझी भोसे प्रादेशिक योजना बंद आहे, जोपर्यंत तुम्ही सुरू करत नाही तोपर्यंत मी त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवारीचा अर्ज देखील भरणार नाही म्हणून सांगितल्यानंतर ताबडतोब योजना त्या ठिकाणी सुरू करण्याची भूमिका तुमचा सेवक या नात्यानं आमची त्या ठिकाणी जबाबदारी आहे. कारण मला माझ्या वडिलांनी शिकवून दिली आहे शेवटच्या श्वासापर्यंत सर्वसामान्य लोकांच्या मध्ये माता भगिनी असतील, वडीलधारी शेतकऱ्यांच्या सोबत राहायचं. आणि म्हणून काल परवा 2-3 दिवसामध्ये अनेक अफवा पसरवल्या, भालके कुठं आहेत, भालके इकडे गेले, भालके तिकडे गेले. काळजी करू नका, वडिलांनी मला त्या ठिकाणी शिकवण दिली आहे शेवटच्या श्वासापर्यंत लोकांच्या सोबत राहायचं, लोक जे सांगतील तेच करायचं. कारण या मंगळवेढा तालुक्याचं आणि माझ्या वडिलांचं नातं असं होतं की भालके नाना सांगतील तोच या मंगळवेढ्याचा त्या ठिकाणी पक्ष असायचा. आणि नानांनी देखील त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत जनता हाच माझा पक्ष म्हणून त्या ठिकाणी भूमिका पार पडली. आज विरोधी पक्षाचा उमेदवार बंधूंनो जाईल तिथं काय सांगतोय, मी ऊसतोड कामगार आहे म्हणून सांगितलं. मंगळवेढ्यात आलं की दामाजी कारखान्याला माझ्या आई वडिलांनी ऊस तोडलाय. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला माझ्या आई वडिलांनी ऊस तोडलाय. तोडला असेल, तुम्ही सर्वसामान्य कुटुंबात आला, मग जर तुम्हाला एवढीच ऊस तोडणार कामगारांची कळवळ असती तर गेल्या 15-20 दिवसाखाली आपल्या त्या ठिकाणी चिखलगी आणि शिरनांगी गावातले ऊसतोड मजूर त्या ठिकाणी कोल्हापूर भागात गेल्यानंतर अपघाती दुर्दैवीत 4 ते 5 जणांचं दुःखद निधन झालं. त्यावेळी जर तू खरंच ऊसतोड कामगाराच्या पोटचा मुलगा असता तर ते 5 मृत्यूपोटी बुडलेल्या ऊसतोड कामगाराच्या घरी आजपर्यंत तू का गेला नाही, का गेला नाही, हा प्रश्न विचारायची जबाबदारी नाही. मंगळवेढा भागात दौरा सुरू असताना ताईंच्या कानावरती हा विषय गेल्यानंतर पुढचा दौरा त्या ठिकाणी बाजूला सारून त्यांच्या कुटुंबापर्यंत सांत्वन करण्यासाठी आर्थिक मदत देऊन गेलेली माणसं बंधूंनो परत येणार नाहीत, परंतु त्यांच्या दुःखात सहभागी होण्याची भूमिका तुमचा सेवक या नात्यानं ताईने त्या ठिकाणी जबाबदारीनं पार पडली. आज मग तुम्ही जर खरंच ऊसतोड कामगारांच्या पोटचे मुलगा असता तर का तुम्ही त्यांची कळवळ केली नाही? त्यांची कळवळ जर तुम्हाला येत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांची शेतकऱ्यांची कशा पद्धतीत तुम्हाला कळवळ येणार आहे ही विचार करायला बंधून लावणारी ही निवडणूक आहे. रामाच्या नावाखाली जर तुम्ही मतं मागून धार्मिक तेढ करत असाल, समाजात भांडण लावायला त्या ठिकाणी येत असाल तर लोक हुशार आहेत बंधून. आज चुकीने निवडून गेलेले आमदार गावापर्यंत यायला तयार नाहीत, चौकात वाडी वस्तीवरती चौकात त्या ठिकाणी यायला तयार नाहीत.
घोंगडी बैठकीच्या माध्यमातून गावापासून 2-2 किलोमीटर पुन्हा येतात, घरी बसून जाऊन त्या ठिकाणी भेटीगाठी सुरू आहे. का लाज वाटते गावातल्याला? लाज वाटते? अरे आज जी आपल्याला दुष्काळाची झळ सोसती आहे, या सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त दुष्काळाची झळ सोसणारा हा मंगळवेढा तालुका का आज पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे? कारण या आमदाराच्या निष्काळजीपणामुळं, चुकीच्या धोरणामुळं. कारण आज आपण त्या ठिकाणी जर दुष्काळाच्या यादीत आपला मंगळवेढा समाविष्ट झाला असता तर आपल्या भागात, गावात, वाडी वस्त्यावरती पिण्याचे टँकर सुरू झाले असते. फळबागांना हेक्टरी 30,000 रुपयाचं अनुदान सरकारकडून मिळालं असतं. इतर पिकांना 12,500 ते 13,000 रुपयाचं हेक्टरी मदत त्या ठिकाणी मिळाली असती. सांगोला तालुका त्या ठिकाणी दुष्काळ यादीत बसतोय. तुमचे कोण पै पाहुणे असेल तर तिथल्या शेतकऱ्यांना विचारा. 30,000 रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत, 13,000 रुपये इतर पिकांना मिळत आहेत, पिण्याचे पाणीचे टँकर त्या ठिकाणी सांगोल्यात मिळत आहेत. किंवा आपल्या भागातल्या मुला मुलींच्या शिक्षणात देखील फीमध्ये सवलत देखील त्या ठिकाणी मिळाली असती. आपण आठवून बघा, 2014ला अशाच पद्धतीनं आपला मंगळवेढा तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळला होता आणि नानांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांच्या हाताला धरून, शिंदे साहेबांच्या हाताला धरून सांगितलं की जोपर्यंत माझा तालुका या यादीमध्ये तुमच्या त्या ठिकाणी समाविष्ट होत नाही तोपर्यंत मी पंढरपूर मंगळवेढ्याला जाणार नाही म्हणून सांगितल्यानंतर एकमेव महाराष्ट्रातला एका तालुक्यासाठीचा स्वतंत्र जी.आर. 2014ला जो दुष्काळ यादीत समाविष्ट करण्याचं काम 2014ला त्या ठिकाणी करून दाखवलं. लोकप्रतिनिधी खमके असला काय होऊ शकतं याच्या अनेक प्रचिती त्या ठिकाणी बघितल्या. सर्वसामान्यावरती कोण जर चुकीची नजर जरी केली तर तो लोकप्रतिनिधी झेलण्यासाठी कवच कुंडल म्हणून पुढे यावा लागतो. ते येताना आज आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून आपल्या दुःखावरती फुंकर घालणारी माणसं आज 2-2 किलोमीटर घोंगडी बैठका घेऊन पळून चाललेले आहेत. आणि म्हणून याचा जाब विचारायला लावणारी ही उद्याची निवडणूक आहे. तुमच्या सुखदुःखाच्या असतील, तुमच्या अडीअडचणी असतील, ट्रिगर 1 ट्रिगर 2 खाली आपल्या जे मानगुटी पिळवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणून यासाठी उद्याच्या 7 तारखेला ताईंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची गरज तुमच्या माझ्यावरती त्या ठिकाणी आलेली आहे. गेल्या 5 वर्षात एक खासदार निवडून दिलेले कुणी कुणी त्या ठिकाणी बघितले? आठवड्यातून 2 दिवस त्यांचं मौन व्रत. आठवड्यातून 2 दिवस त्यांचं मौन व्रत. डीपीडीसी गुरुवारी आला तर आपला विषय संपला आणि बहुतांश करून डीपीडीसीच्या मीटिंग गुरुवारीच असायच्या. आपले खासदार साहेब चिठ्ठी द्यायचे, माझे मौन व्रत असल्यामुळे मी काही बोलू शकत नाही. कोण बोलणार आपले प्रश्न? कोण मांडणार विधान भवनात? कोण मांडणार संसदेत? कोण त्या ठिकाणी आपल्या पिण्याच्या पाण्याची समस्या मांडणार, शेतीच्या पाण्याची समस्या मांडणार, शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी पीक विम्याची समस्या आपल्याकडे कोण त्या ठिकाणी मांडणार? तुमच्या हक्काची माणसं त्या ठिकाणी पाठवणं गरजेचं आहे. आणि म्हणून बंधूंनो, उद्याच्या 7 तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवार आदरणीय ताईंचं त्या ठिकाणी हाताचं त्या ठिकाणी चिन्ह आहे. त्या चिन्हासमोरील बटन दाबून 1 नंबरचं बटन आहे. सगळ्यांनी 1 नंबरनं काम करून त्या ठिकाणी ताईंना 1 नंबर मताधिक्यानं पाठवण्याची जबाबदारी आपण त्या ठिकाणी करावी. आणि म्हणून ठामपणे या संघर्षाच्या काळात, या सचोटीच्या आणि हातोटीच्या काळात कारण भालके कुटुंब संघर्ष आणि भालके कुटुंबाचं पहिल्यापासूनच जिव्हाळ्याचं नातं आहे. ताईंना त्या ठिकाणी मी आवर्जून सांगतो, अनेक जण आले गेले, नसले गेले तर आज उद्या जातील, पण ताई आम्ही शेतकरी इथला सर्वसामान्य शिंदे साहेबांच्या बरोबर, तुमच्या बरोबर कालही होतो, आज आहे आणि उद्याही तुमच्या बरोबर त्या ठिकाणी असणार आहे. कारण शिंदे साहेबांनी या नंदेश्वरचं नातं आहे. ऊर्जा मंत्री असताना साहेबांनी हे गाव दत्तक घेऊन कोट्यवधी रुपयाचा आधार देण्याची त्या ठिकाणी शेतीच्या माध्यमातून असेल, सबस्टेशनच्या माध्यमातून असेल, 6,000 मोटरी त्या ठिकाणी मुक्तपणे देण्याची भूमिका शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली. आणि म्हणून केलेल्या कामाची कधीच त्या ठिकाणी परतफेड होऊ शकणार नाही. आशीर्वाद रूपी मतदानातून त्या ठिकाणी तुम्ही आशीर्वाद द्या, ही विनंती परत एकदा नंदेश्वर आणि पंचक्रोशीतल्या वडीलधारी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी करतो. तुमच्या समस्या, कारण दुधावरती, कारण शेतीला जोडधंदा असणाऱ्या दुधावरती आज कोण बोलायला तयार नाही. जानेवारी महिन्यात आपण मोर्चे काढले, आंदोलन केल्यानंतर
राज्य सरकारच्या मंत्र्यांनी सांगितलं की तुम्हाला जानेवारी महिन्यातच अनुदान देतो म्हणून सांगितलं. आज एप्रिल संपत आलाय, अनुदान 1 रुपयाचं जर त्या ठिकाणी मिळालं का? म्हणून फक्त फसव्या योजना आणि घोषणेला आपण 10 वर्षापूर्वी त्या ठिकाणी 14 असेल 19ला बळी पडलो. परंतु आता जर बळी पडलो तर उद्याचं संविधान लोकशाही त्या ठिकाणी वाचणार नाही. आपल्या भविष्यातल्या आणि आपल्या भविष्य पिढीच्या मुलामुलींच्या भविष्यासाठी आणि चांगल्या कामासाठी उद्या आपल्या महाविकास आघाडीच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहा ही कळकळीची आवर्जून या ठिकाणी विनंती करतो. आणि या दुपारच्या तळच्या वनात जे अंतकरणात गेली 10 वर्ष केलेली आपल्याला फसवणूक आहे, जे आपल्याला खोटं आश्वासनं दिली, की माता भगिनीला त्या ठिकाणी सांगितलं की तुमच्यासाठी हे करतो, गॅसचे दर आज जर बघितले 400 ते 1000 रुपयाच्या वर त्या ठिकाणी केले, पेट्रोल डिझेलचा 60 ते 100 रुपयाच्या वर गेलेले आहे. आता 400 पार त्या ठिकाणी चालू आहे. 400 पार हे खासदाराचे बोलत नाही. तुम्ही जर चुकून चूक केली तर हे 100 रुपयाचं 400 रुपये पेट्रोल करतील, डिझेल 400 कडे जाईल, गॅसची टाकी 1000ला ते 4000 होईल. आणि म्हणून आपले प्रपंच आपलं आयुष्य सुरळीत करायचं असेल तर महाविकास आघाडीच्या आपल्या उमेदवाराच्या हक्काच्या जे प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं 500हून अधिक गावं मतदारसंघात आहेत, 5 मोठी शहर आहेत, तरी पण नंदेश्वर सारख्या आपल्या ग्रामीण भागात आपल्या गावात उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर अगोदर तुमच्यापर्यंत 2-2दा येऊन आशीर्वाद मागू शकतात. तर तुमच्या नडल्या आणलेल्या अडचणीला धावून त्या ठिकाणी येऊ शकतात का नाही ही विचार करून उद्याच्या 7 तारखेला हाताच्या चिन्हासमोर बटन दाबून आपण आशीर्वाद द्या ही विनंती सगळ्यांना करतो. आणि मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.